राजीव आणि सुमनच्या लग्नानंतर सनशाईन विलामध्ये सुनेच्या गृहप्रवेशाचा कार्यक्रम सुरू आहे. राजीव आणि सुमन एकत्र उभे आहेत. मालती त्यांचं औक्षण करत आहे. त्यांच्या मागेच त्यांचे काका काकू उभे आहेत. बाळा सुमन, पायाने माप ओलांडून गृहप्रवेश कर. हे ऐकल्यानंतर सुमन पायाने माप ओलांडून घराच्या आत प्रवेश करते. त्यानंतर मालती तिच्या मुलगा आणि सुनेला खोलीत सोडून बाहेर निघून येते. रात्री 3 वाजता रवी आणि आराध्या त्यांच्या खोलीत झोपलेले असतात. तितक्यात आराध्याला कुठल्या तरी मुलीचा हसण्याचा आवाज ऐकू येतो. तिला जाग येते आणि ती बघते की तिच्या खोलीत एका कोपऱ्यात एक मुलगी हसत बसलेली असते आणि तिचं तोंड भिंतीकडे असतं. कोण आहेस तू, असं म्हणत ती पलंगावरून खाली उतरते. सुमन बाळ, तू आहेस का, असं म्हणत ती त्या मुलीच्या खांद्यावर हात ठेवते. ती मुलगी एकदम तिच्याकडे वळून बघते. तेव्हा तिला कळतं की ती सुमनच आहे. तू इथे काय करते आहेस बाळा? तुला यावेळी तर तुझ्या खोलीत असायला हवं. हे ऐकताच सुमन तिच्याकडे रागाने बघायला लागते आणि पकडून तिला जमिनीवर ढकलून देते आणि तिच्या अंगावर बसून म्हणते की मी कुठे असायला हवं हे सांगणारी तू कोण आहेस? असं म्हणून सुमनचे डोळे लालेलाल होतात. त्यामुळे ती भीतीदायक दिसायला लागते आणि आराध्या किंचाळून आपले डोळे मिटून घेते. रवी, मला वाचव. तिचं ओरडणं ऐकून रवीला जाग येते आणि बघतो तर काय, आराध्या घाबरून हाताने तोंड झाकून जमिनीवर बसलेली असते आणि तिथे तिसरं कोणीही नसतं. अगं, काय झालं आराध्या? आपल्या नवऱ्याचा आवाज ऐकून ती डोळे उघडून पाहते. तेव्हा खोलीत सुमन नाही हे पाहून ती हैराण होते. इथे सुनबाई आल्या होत्या आणि ती खूप भयानक दिसत होती. जेव्हा मी तिला विचारलं की ती इथे काय करते आहे, तेव्हा मला मारायला माझ्यावर धावून आली. हे तू काय बोलत आहेस? जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा तू एकटी जमिनीवर पडली होतीस आणि खोलीचा दरवाजा सुद्धा आतून बंद आहे, आणि मग तू असं कसं म्हणतेस की सुनबाई इथे आली होती? ती इथेच आली होती, मला मारायला आली होती. तू नक्कीच स्वप्न पाहिलं असणार. सुनबाई तिच्या खोलीत असेल. आज त्यांच्या लग्नाची पहिली रात्र आहे, त्यामुळे त्यांना डिस्टर्ब करणं बरोबर होणार नाही. नाहीतर मी तुला आत्ता तिथे घेऊन गेलो असतो. चल, पलंगावर झोपून आराम कर. आराध्याचं मन मान्य करत नाही की तिने स्वप्न पाहिलं असेल, पण तरीही ती पुढे काहीच बोलत नाही आणि मग ती गप्पपणे पलंगावर आडवी होते. थोड्या वेळाने जेव्हा रवीला झोप लागते, आराध्याच्या तोंडावर कुणीतरी हात ठेवतं आणि तिचे डोळे पुन्हा उघडतात. ती पाहते की सुमनने तोंडावर हात ठेवलेला असतो आणि ती खूप भयानक दिसत असते. आराध्या रवीला उठवण्याचा प्रयत्न करते, पण ती तोंडाने काहीच बोलू शकत नाही. सुमन आराध्याचा हात धरून तिला फरफटत पलंगावरून बाहेर खोलीत घेऊन जाते. खोलीतून बाहेर आल्यानंतर ती आराध्याच्या तोंडावरून तिचा हात काढते. तू सुमन नाहीयेस. कोण आहेस तू? का माझ्या मागे लागलीयेस? मी तीच नवरी आहे जिला तू खुनी नवरीचं नाव दिलं होतास. तू तर मेली होतीस ना? हे ऐकताच सुमन तिचा गळा दाबते आणि तिला जिन्यावरून खाली ढकलून देते. खाली पडताना आराध्या किंचाळते. तो आवाज ऐकून बाकीच्या खोलीत झोपलेले इतर लोक जागे होतात आणि जेव्हा ते आराध्याजवळ जातात, तिथून सुमन अचानक गायब होते. जेव्हा आराध्याला जाग येते, ती तिच्या पलंगावर झोपलेली असते, पण तिच्या तोंडातून आवाज येत नाही आणि तिचे हात पायही हलत नसतात. उंचावरून पडल्यामुळे यांचे हात पाय आत्ताच हलू शकत नाहीयेत आणि काही दिवस त्या बोलूही शकणार नाहीत. मी औषधे लिहून देतो, त्यांना वेळेवर देत राहा. घरचे सगळेच चिंतेत असतात. मग आराध्याची विशेष काळजी घ्यायला लागतात. दुसऱ्या दिवशी रात्री जेवणासाठी सगळेजण डायनिंग हॉलमध्ये बसलेले असतात, पण सुमन तिथे दिसत नाही. राजीव बाळा, सुमन अजून खोलीतच आहे का? तिला जेवायचं नाहीये का? आई, मी बराच वेळापासून खोलीत बसून ऑफिसचं काम करत होतो. मला वाटलं ती तुझ्याबरोबर असेल. मालती हे ऐकून हैराण होते. अरे नाही बाळा, मी आराध्याच्या खोलीत सुद्धा पाहिलं, पण ती तिथे सुद्धा नाहीये. हे ऐकून सगळे अस्वस्थ होतात आणि डायनिंग टेबलवरून उठून सुमनला शोधायला लागतात. सगळे जण तिला पूर्ण घरात शोधतात आणि शेवटी थकून हॉलमध्ये एकत्र येतात. कळत नाहीये या घरात काय घडतंय ते.
आधी आराध्याबरोबर ती घटना घडली आणि आता सुमन घरातून गायब झाली. ते सगळे एकमेकांशी बोलतच असतात. तेवढ्यात घरातले सगळे दिवे अचानक चालू बंद व्हायला लागतात. त्या सगळ्यांना दिसतं समोरच्या पायऱ्यांवरून सुमन तिच्या नवरीच्या वेशात हळूहळू खाली येत असते, पण तिचे केस पसरलेले असतात. सुमन, कुठे होतीस तू? आम्ही किती वेळापासून तुला शोधत आहोत. सगळेजण सुमनचा भयानक चेहरा पाहून घाबरून जातात. ती त्यावेळी एका हडळीसारखी दिसत असते. म्हातारे, ओळखलंस का मला? हे बोलतच सुमन मालतीच्या अंगावर धावून जाते आणि तिच्या मानेवर आपले दात रुतवते. मालती ओरडायला लागते आणि त्यानंतर तिला सगळेजण सोडवायला जातात. सुमन, हे तुला काय झालं आहे? तू का सगळ्यांना त्रास देत आहेस? मी सुमन नाहीये. काय बोलली होतीस तू मला की मी एक खूनी नवरी आहे? आठवतं का नाही? हे ऐकताच मालतीला आठवतं की समोर उभी असलेली मुलगी कोण आहे ते. ही काय बोलते आहे आई? मागच्या वर्षी आपल्या शेजारी राहणाऱ्या पंकजचं लग्न हिच्याशी झालं होतं. लग्नानंतरच त्या घरात भांडणं व्हायला लागली होती. रोज यांच्या भांडणांचे आवाज कॉलनीमध्ये ऐकू येत होते. पण कॉलनीतलं ते सगळ्यात प्रसिद्ध कुटुंब होतं, त्यामुळे कुणीच काही बोलत नव्हतं. एके दिवशी पंकज खूप जोरात ओरडत होता. तेव्हा काही शेजारी पळतच त्यांच्या घरी पोहोचले. तिथे पाहिलं तर पंकज जमिनीवर पडला होता आणि त्याच्या पोटात सुरा लागलेला होता. समोरच ही मुलगी, जिचं नाव अक्षरा आहे, ती उभी होती. सगळ्यांना असंच वाटलं की तिनेच तिच्या नवऱ्याला मारायचा प्रयत्न केला आहे. ही म्हणत होती की तिने काहीच केलं नाहीये. पंकज खोटं बोलत होता, पण लोकांनी वेगवेगळं बोलणं सुरू केलं होतं. सगळेजण तिलाच खुनी नवरी म्हणायला लागले होते आणि मग तिला पोलिसांच्या ताब्यात दिलं गेलं. तुरुंगात गेल्यानंतर मी तिथे आत्महत्या केली, पण मी त्या लोकांना आता सोडणार नाही ज्यांनी मला साथ दिली नव्हती. असं नाहीये बाळा, तू जेव्हा तुरुंगात गेलीस त्यानंतर आम्हाला पंकजचा खरा चेहरा कळला होता. आराध्या आणि मी तसं सांगण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जाणारच होतो, पण पंकजने पूर्ण कॉलनी समोर आम्हाला धमकी दिली आणि म्हणाला की जर कुणीही त्याच्या विरोधात पोलिसांकडे जाऊन बोललं तर तो त्याच्या पैशांच्या ताकदीने त्याला मारून टाकू शकतो. इतकं सांगून मालती अक्षराला बराच वेळ समजावत राहते आणि तिची माफी सुद्धा मागते. ते ऐकून अक्षरा त्यांना माफ करते. मी आता पंकजला नाही सोडणार, असं म्हणून अक्षरा सुमनचं शरीर सोडून देते. मग सुमन पहिल्यासारखी होते. जेव्हा अक्षराचा आत्मा पंकजच्या घरी पोहोचतो तेव्हा पंकज पलंगावर झोपलेला असतो. अक्षराला नवरीच्या वेशात पाहून तो तिला विचारतो, अरे कोण आहे? मी तुझी खुनी नवरी. ओळखलं नाहीस का पंकज? असं म्हणत ती त्याच्या अंगावर धावून जाते आणि त्याच्या अंगावर बसून त्याचा गळा दाबते. काय करतेस? मला माफ कर, मला माफ कर, का मला माफ कर, मला मारू नको. पंकज जोर जोरात ओरडून त्याचे प्राण सोडतो आणि ती खुनी नवरी जोर जोरात हसायला लागते. हो, मीच आहे खुनी दुल्हन.